आपण आज ड्रायफ्रूटचे रोल बनवणार आहे. त्याच्यासाठी खजूर, पिस्ता, काजू, बदाम, अक्रोड, मगज बिया, सूर्यफुलाच्या बिया, पिस्ता, हे किसमिस, खसखस आणि थोडं तूप लागेल. आपण आता थोडी खसखस भाजून घेणार, हलकी गरम करणार, थोडीशी त्याच्यात नमी निघून जाण्यासाठी. पिस्ता पण थोडा गरम करून घेणार हलका. थोडासा चटका लागला काढून घ्यायचा. आता काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. त्याला थंड करायला साईडला ठेवायचं. भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया ह्या पण गरम करून घ्यायच्या. थोडं नमी जाती त्याची, त्याच्यामुळे रोल जास्त दिवस टिकतात. बदाम पण टाकून घ्यायचे, अक्रोड पण टाकून घ्यायचे, काजू पण टाकून घ्यायचे. थोडे चांगले भाजून घ्यायचे. कोरडेच भाजायचे, तुपात काही यायला भाजायचं नाही. चांगली याची नमी जाऊ द्यायची. लई दिवस 4 दिवस टिकून राहतात. उपवासाला पण कामी येतात. हे मुलांसाठी खूप छान आहे. खूप वेळ भाजायची काही जरूरत नाही आहे. थोडं गरम केलं की त्याची नमी निघून जाते. रोल खराब होत नाही. आपण आता काढून घ्यायचं. आता आपण 2 चमचे तूप टाकणार. याच्यात पेंड खजूर टाकून घेणार. वाटलं तर मिक्सरला पण लावू शकता, पण अशी पण करू शकता. मिक्सरला खूप चिटकते ना, त्याच्यामुळे ही नरम असली अशी पण खूप फास्ट होऊन जातो तिथंही. मिक्सरला काही लावायची जरूरत नाही आहे. असं पण आपण कमी गॅसवर त्याला करू शकतो. मऊ झाली. आपण तुपात 2 मिनिट भाजून घेतली, खूप छान झाली. आता आपण टाकणार ड्रायफ्रूटचे काप. पूर्ण ड्रायफ्रूटचे टाकून घ्या. पूर्ण आता त्याला मिक्स करायचं. एकदम छान होतं. आपले जसं कसं आपण अंडा भिजवतो तसं याच्यात पूर्ण मिक्स झालं. आता आपण याला 2 मिनिट घेणार आहे मंद आचेवर करून. आता मस्त एकदम छान झालं. याचा वास पण खूप छान येतो. आपण आता याला मिक्स झालं हे बंद करणार गॅस. काढून घेणार. थोडं 2 मिनटं याला थंड करणार, कारण की खूप गरम आहे. बटर पेपरवर काढून घ्यायचं. खूप गरम आहे त्याच्यामुळे याला आपण थोडं थंड होऊ देणार. आता आपला रोल थंड झाला. आपण याला 2 रोल करणार, कारण की एकात हे जमणार नाही. आपण याचे 2 रोल करणार. बटर पेपरवर छोटे छोटे 2 रोल करून घेणार.
तुम्ही नक्की घरी करून बघा, मुलांना खूप छान आवडते. आपण आता 2 रोल करणार आहे याचे. आता आपण याला खसखस और ड्रायफ्रूटचे हे पिस्ता लावून घेणार. पिस्ता लावणार आता. पिस्त्यात आपले रोल खूप छान करून घ्यायचे. खूप छान वाटतात. नक्की घरी करून बघा, मुलांना आवडले. लाईक करा, शेअर करा. आता आपण याला बटर पेपरमध्ये लिपटून 1 घंटा फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं. मग त्याचे काप करायचे छोटे छोटे. झाला, आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं, काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याला कट करणार. हे बघा, छानसा सेट झाला. आता आपण त्याला काटून घेणार. जसे पाहिजे तसे आपल्या हिशोबानं कापा करून घ्यायच्या. एकदम छानशा. आता आपण समद्या कापा करून घ्या. ड्रायफ्रूटचे काप, रोलचे काप आपली तयार आहे. घरी करून नक्की बघा, खाऊन बघा. लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.